नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची बर्फी। रेसिपी अगदी सोपी आहे, लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलाय 1.5 कप ओल्या नारळाचा किस। तर नारळ मी आधी सुरुवातीला किसला आणि फक्त एकदा मिक्सरला फिरवून घेतला, म्हणजे एकदम किस असा बारीक असा होतो। तर हा किस सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला तूपही ॲड करू शकतो, पण मी तूप नाही ॲड करत आहे। असंच त्यातला मॉइश्चर थोडंसं निघून जावं, तो हलका सुटसुटीत व्हावा यासाठी मी थोडंसं परतवून घेते। आता हा नारळाचा किस भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे। जर गॅस वाढवला तर खोबरं करपू शकतं आणि जसं आपल्याला हवं आहे तसं भाजता येणार नाही, त्यातलं पूर्णपणे मॉइश्चर निघणार नाही। आणि त्यामुळे मॉइश्चर नाही निघाला तर शेवटला आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी वड्यांसाठी, एक व्यवस्थित गोळा तयार होणार नाही त्याचा। त्यामुळे सुरुवातीलाच लो टू मीडियम गॅस ठेवूनच खोबरं छान परतवून घ्यायचं आहे। याआधी सुद्धा मी नारळाच्या वड्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या अशा कुरकुरीत क्रिस्पी वड्या होत्या। आज ज्या मी शेअर करते आहे अशा सॉफ्ट होणार आहेत, जशा स्वीट शॉप्समध्ये बाहेर दुकानात मिळतात ना, अगदी तशाच। आता हे खोबरं भाजून 1 मिनिट झालेले आहेत, अजूनही यातलं मॉइश्चर जास्त कमी झालेलं नाही, बघू शकता। असं चमच्याने उचलले की बऱ्यापैकी असा गोळा होतो आणि टाकलं की ते असं क्लस्टरनेच पडतं, म्हणून अजून 1-2 मिनिटं भाजायचं। आता हे बघा, जसं जसं भाजतं तसं हे सगळं खोबरं मोकळं होत चाललंय। असं चमच्याने घेतल्यावर पण पडताना असं सुटसुटीत पडतंय। फक्त अजून 1 मिनिट मी फक्त हे खोबरं जरासं परतवून घेणार आहे। खोबरं आता छान भाजून झालेलं आहे, सुटसुटीत झालेलं आहे, मॉइश्चर पण त्यातलं बऱ्यापैकी निघालेलं आहे। आता यात ॲड करायची साखर। मी 1.5 कप ओलं खोबरं घेतलं होतं। आता 1.5 कप ओल्या खोबऱ्यासाठी मी ॲड करते अर्धा कप साखर। जर जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण आपण वाढवू शकतो, पण अर्धा कप हे योग्य आहे प्रमाण। आता त्यात मी ॲड करते मिल्क पावडर। जेवढी साखर घेतली होती त्याच्याबरोबर अर्धी मिल्क पावडर। प्रमाण अजून एकदा सांगते, 1.5 कप ओलं खोबरं, त्यासाठी घेतले मी अर्धा कप साखर आणि साखरेच्या अर्धी मिल्क पावडर। साहित्यांचा जर हाच रेशो ठेवला ना तर वड्या पण अगदी परफेक्ट होतात, म्हणजे अगदी जास्त गोडही नाही किंवा सपकही नाही, व्यवस्थित गोड आणि अगदी पेढ्यासारख्या होतात, छान होतात। आणि त्यामुळे शक्यतो हेच प्रमाण फॉलो करा। तर आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅसची फ्लेम आता सुद्धा लो टू मीडियमच ठेवली आहे, कारण यात मिल्क पावडर आहे। मिल्क पावडर ही पटकन भाजली जाते आणि तिचा रंगही पटकन बदलतो, त्यामुळे आपल्याला लो गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता, सुरुवातीला खोबरं मी भाजून एकदम ड्राय करून घेतलं होतं आणि जशी जशी मिल्क पावडर आणि साखर विरघळते ना, तसं हे परत मॉइस्ट होत चाललेलं आहे। हे सतत सगळं परतवत राहायचंय, अजिबात असं मोकळं ठेवायचं नाही, कारण ते पटकन चिकटतं। साखर सगळी आता विरघळली, आता हळूहळू बघा याचा गोळा होत चाललाय। आपल्याला व्यवस्थित एक गोळा होईपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचंय। अजून पण हे परतवताना मला हाताला अगदी हलकंच वाटतंय, जसा गोळा होईल ना तसं ते हाताला परतवायला सुद्धा जड वाटेल। आता काही दिवसातच नारळी पौर्णिमा आहे, तर या सणाला प्रत्येकाच्या घरात नारळाचे वेगवेगळे पदार्थ असतात। तर ह्या वड्या केल्या की चांगल्या 8 ते 10 दिवस राहतात आणि त्यामुळे या वड्या नारळी पौर्णिमेला सुद्धा होतात आणि नेक्स्ट डे रक्षाबंधनला सुद्धा होतात, त्यामुळे एकदम बेस्ट ऑप्शन आहे। अगदी झटपट आणि कमी साहित्यात होतात या वड्या, त्यामुळे तुम्ही सुद्धा या
नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि कशा वड्या होतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आता हे सगळं मिश्रण बघा व्यवस्थित भाजत चाललंय आणि एक गोळा होत चाललाय आणि कढईतून सुद्धा सुटत चाललंय. तर हे बऱ्यापैकी आता आपलं मिश्रण रेडी झालंय वड्यांसाठी. फक्त आता 1-2 मिनिटं मी पुन्हा परतवून घेते. आता हे मिश्रण मला आता हाताला हलवताना सुद्धा जड लागतंय. फक्त आता 1-2 मिनिटं परतवून मी हे ताटात काढून घेते. आता या स्टेजला तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडर सुद्धा ॲड करू शकता. मिश्रणाचा चांगला गोळा झाला की सगळ्यात शेवटी वेलची पावडर ॲड करायची, म्हणजे त्याचा फ्लेवर हा शेवटपर्यंत राहतो. मी आता स्किप करते वेलची पावडर, कारण मला या वड्यांमध्ये नको आहे वेलची पावडर. वड्यांचं मिश्रण आता तयार आहे. मी गॅस बंद करते आणि ताटात काढून घेते. ताटाला मी आधी तूप लावून घेतलं होतं आणि असं ताटात स्प्रेड करून घेते. वड्या जशा जाड पातळ हव्यात त्या पद्धतीने मिश्रण हे स्प्रेड करायचं. हे बघा, अशा प्रकारे मी ताटात सगळं स्प्रेड करून घेतलं आहे. गरम असतानाच हे मिश्रण स्प्रेड करायचं, थंड झालं की ते होणार नाही. हे आता जरासं कोमट झालेलं आहे, तर याच्या वड्या मी आताच कट करून घेते. जर हे एकदम थंड झालं तर याच्या वड्या व्यवस्थित कट होणार नाही, म्हणून जरासं कोमट असतानाच कट करून घ्यायचं. जर याच्यावरती काही स्टफिंग किंवा काही ड्रायफ्रूट सिल्वर फॉईल लावायचे असेल तेही वड्या कट केल्यावर आताच लावून घ्यायचं, किंवा ते लावून मग वड्या कट केल्या तरीही चालेल. आता यावर मी थोडीशी सिल्वर फॉईल लावून घेते. सिल्वर फॉईल लावून झाली ना की वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या, बाहेर रूम टेम्परेचरवरतीच या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत. आणि एकदा थंड झाल्या की मगच या वड्या काढायच्यात. हे बघा, अशा प्रकारे झटपट होणारे आणि अगदी कमी साहित्यात होणारी ओल्या नारळाची बर्फी तयार. या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.